उभे आंदोलन करत आहे. किंबहुना आपल्या समाजातील बरेच समाजसेवक सुद्धा या आंदोलनात सहभागी आहे. तर त्या आंदोलनासाठी जो कायदा आहे 1949चा DP ऍक्ट नावाचा जो कायदा आहे तो कायदा रद्द करून महाबोधी महाविहार या बुद्धांच्या हाती दिलं पाहिजे. आणि बाबासाहेबांचा जो मिशन मुवमेंट आहे ते मिशन मुवमेंट अशा समाज कार्यामध्ये आपण दाखवलं पाहिजे. एकडेच आहे म्हणून म्हणत आहे जम्बूद्वीपावर राज्य करणारा सम्राट अशोक आहे. जम्बूद्वीपावर राज्य करणारा सम्राट अशोक आहे. कारण त्या सम्राटाने 84,000 बौद्ध विहार या जम्बूद्वीपावर स्थापन केली. आणि त्यातील फक्त एकमेव या भारतामध्ये बौद्ध गया बौद्ध महाबोधी महाविहार ते एकमेव आलेलं आहे साहेब. आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला झगडावं लागतं. शोकांतिका आहे. कारण समाजामध्ये अशी प्रथा झालेली आहे की 200 रुपयाचा टेलिकॉलचा 1500 रुपये घालून स्वतःला बाबासाहेब समजायला लागलेले आहेत लोक. ही शोकांतिका आहे. आणि बाबासाहेबांची जी चळवळ आहे ती आपल्याला थोडं जमावी लागेल. कारण बाबासाहेबच म्हणले होते अरे माझी 10 भाषणं एकीकडं आणि कवी गायकांचा एक गीताचा जो जलसा आहे तो समाजाचं खरं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून म्हणत आहे जम्बूद्वीपावर राज्य करणारा सम्राट अशोक आहे. आज बघा साक्ष पौर्णिमा वैशाख आहे. जम्बूद्वीपावर राज्य करणारा सम्राट अशोक आहे. आज बघा साक्ष पौर्णिमा वैशाख आहे. अरे महाबोधी मुक्तीसाठी आम्ही का नाही झगडणार पाटील. अरे कारण त्यांचेच वंशज आणि भारताचे लोक आहेत.